विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण बघत आहोत पार्शियल फ्रॅक्शनचा टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 आहे इरिड्युसिबल अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर्स. तर बघा, एक्झाम्पल नंबर 1. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. याच्यातलं पहिला एक्झाम्पल असा आहे, x² + 1 अपॉन x³ + 1. विद्यार्थी मित्रांनो, या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये सर्वात आधी वरच्या एक्सची पॉवर चेक करायची. वरच्या एक्सची पॉवर आहे 2 आणि डिनॉमिनेटरमध्ये जो x आहे त्याची पॉवर आहे 3. म्हणजे डिनॉमिनेटरच्या एक्सची पॉवर वरच्या न्यूमिनेटरच्या पॉवरपेक्षा जास्त पाहिजे, जी आहे. आता आपण जर डिनॉमिनेटर जर बघितलं तर इथं 2 किंवा 3 ब्रॅकेट नाही आहेत. जर असं जर असेल तर मग हे जे इक्वेशन असेल ते आपण असं लिहिणार, x³ हा 1 म्हणजे काय असतं, 1चा क्यूब असतो. 1चा कितीही पॉवर केलं तरी पण काय येतं, आन्सर 1 येतं. याला मी 1चा क्यूब करू शकतो, कारण की 1चा क्यूब पण काय असतो, 1. या 1ला मी असलेलं क्यूब का लिहिलं, इथं क्यूब आहे म्हणून. आता एक्सचा पॉवर 3 प्लस वायचा पॉवर 3 याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तर याच्यासाठी फॉर्म्युला असा आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये x + 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मची पॉवर 2, इथं प्लस साइन असेल तिथं मायनस घ्या. या दोघांचा मल्टिप्लाय xy, नंतर प्लस घेणार आणि दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. हे तुम्ही हा फॉर्म्युला तुम्ही 7वीमध्ये बघितला असेल, नसेल बघितला तर आता बघून घ्या. मग या फॉर्म्युल्यानुसार मी याला कसं घेईन, पहिल्या ब्रॅकेटमध्ये x + 1, पहिली टर्म x, दुसरी टर्म 1, यांचा क्यूब घेणार नाही. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर, मध्ये प्लस तिथं मायनस, दोघांचा मल्टिप्लाय x प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती असतो, 1 असतो. ठीक आहे. मग तुम्हाला आता 2 ब्रॅकेट दिसत आहे, खाली दिसत आहे ना. आता विद्यार्थी मित्रांनो, या एकाचे आपण असे फॅक्टर केले की त्यांचा मल्टिप्लाय यायला पाहिजे 1 आणि त्यांच्यामधला त्या 2 फॅक्टरमधला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन यायला पाहिजे -1. 1चे फॅक्टर फक्त 1 × 1 करू शकतो आपण, 1 येईल. आणि 1 + 1 जर केला तर इथं काही 2 येईल. हा 2 दिसतोय का, नाही. 1 दिसतोय, परंतु या दोघांची ॲडिशन, हे दोघे प्लस आहे ना, दोघांची ॲडिशन इथं दिसत नाही, म्हणून याचे फॅक्टर पडत नाही. जेव्हा याचे फॅक्टर पडत नसेल आणि दुसरी ब्रॅकेट जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्यावेळेस आपण असं करणार, ए लिहिणार, एच्या खाली पहिली ब्रॅकेट, ज्या ब्रॅकेटमध्ये एक्सचा पॉवर आहे 1 आणि हे जे दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याचे फॅक्टर पडत नाही. फॅक्टर पडत नसेल तरच, फॅक्टर पडत असेल तर आपण फॅक्टर केले असते. तर इथं एक्सची पॉवर किती आहे, 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याच्यावरती लिहिणार मी bx + c. हे नंतर काय होतं, b, त्याला लावणार x आणि प्लस नंतर घेणार आपण c. तर हा तो टाईप आहे, जेव्हा एखाद्या टर्मचे एक फॅक्टर पडतो आहे आणि दुसऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पडत नाही, तेव्हा हा टाईप आपण वापरणार आहोत. आता इक्वेशन बनवूया. इक्वेशन बनवताना वरची टर्म जी असेल ती घेणार आपण, खालची टर्म सोडून द्यायची. एच्या सोबतीला ही टर्म घ्या
आणि बी एक्स प्लस सी हे संपूर्ण घेणार आपण ब्रॅकेटमध्ये, याच्या सुट्टीला घेणार आपण एक्स प्लस वन. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. हे कसं आलं, ही टर्म आहे अपॉनला, ही टर्म इकडं जर आली तर याला पण मल्टिप्लाय होईल, या टर्मला पण मल्टिप्लाय होईल. जेव्हा याला मल्टिप्लाय होईल तेव्हा हे आणि हे कॅन्सल होईल, हे उरेल याच्या सुट्टीला. जेव्हा ही टर्म याला मल्टिप्लाय करेल तेव्हा ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल, हे. म्हणून मी डायरेक्ट असं लिहिलं. इक्वेशन 1 केल्यानंतर पहिला जो पुट असेल एच्या खाली काय दिसतो आहे, एक्स प्लस वन. जी पण टर्म असेल एच्या खाली तिला घेणार आपण इक्वल टू 0. म्हणून एक्ससाठी किती, हा प्लस वन तिकडे गेल्यावरती मायनस होईल. हे ठेवणार आपण इन इक्वेशन 1 मध्ये. जिथं एक्स तिथं मायनस वन, जिथं एक्स तिथं मायनस वन, एक्ससाठी मायनस वन. इथं मायनस वन प्लस वन 0 इंटू ही ब्रॅकेट 0, डायरेक्ट या 0. मायनस वनचा स्क्वेअर असतो प्लस वन, मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन हा 1 इक्वल टू ए मायनस वनचा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस 1 आणि हा 1, याचा स्क्वेअर 1 मायनस मायनस प्लस 1 आणि हा 1. इथं 1 2 आणि 3 किती होईल ॲडिशन, 3. यांची ॲडिशन 2. म्हणजे एची जी व्हॅल्यू आली ती आली 2/3. ओके, पहिली व्हॅल्यू मिळाली. आता बी आणि सीच्या व्हॅल्यू मी काढणार. विद्यार्थी मित्रांनो, बी एक्स प्लस सीचा हा जर टाईप जर असेल तर जो दुसरा पुट असतो तो दुसरा पुट आपण आपल्या मनाने ठेवणार. आपल्या मनाने आपण काय काय ठेवू शकतो, आपण आपल्या मनाने -1 0 आणि 1 या तिघांपैकी कोणतीही एक टर्म ठेवणार मी. आता पहा, -1 ऑलरेडी आधी ठेवला गेला आहे याच्यानुसार, म्हणून -1 याच्यापैकी कोणतीही टर्म दोनदा ठेवायची नाही, एकचदा ठेवायची. -1 ठेवला गेला, आता उरला किती, 0 आणि 1. आता मी घेणार 0. तुम्ही 1 ठेवला तरी पण चालेल. इन इक्वेशन 1 जेव्हा मी एकसाठी 0 ठेवेल 1 मध्ये, इथं 0चा स्क्वेअर 0 प्लस 1, 0 प्लस 1. एची व्हॅल्यू ठेवा 2/3, 0चा स्क्वेअर 0 मायनस एक्ससाठी 0 प्लस 1 प्लस बी इंटू 0 प्लस सी 0 प्लस 1. जिथं एक्स तर 0, जिथं एक्स तर 0, 0 इंटू हा 0 0 0, 0चा स्क्वेअर 0 आणि हा 0. आता 0 प्लस 1 1, हा 1 इथं 0 इंटू बी 0, 0 प्लस सी सी, सी इंटू 1 सी, 2 इंटू 1 2, 2/3 तिकडं प्लस इकडे आल्यावरती मायनस होईल. मग यांचा घेणार मी एलसीएम, 3 1 जा 3, इकडनं क्रॉस मल्टिप्लाय, हे किती मग 1/3. ओके, दुसऱ्यांदा जेव्हा मी एक्स 0 पुट करेल तेव्हा आपल्याला मिळणार आहे सीची किंमत. आता राहिली बीची व्हॅल्यू काढायची. आता तिसरा पुट करेल मी. आता कोणता राहिला आहे 1. पुट एक्स इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. पुन्हा जिथं पुढे इक्वेशन हे पहा, एक्ससाठी 1चा स्क्वेअर, एची व्हॅल्यू 2/3, एक्ससाठी 1चा स्क्वेअर, एक्ससाठी 1 आणि हा स्क्वेअर, हा -1 प्लस 1 प्लस बी इंटू 1, सीची व्हॅल्यू 1/3, 1 प्लस 1, 1चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2, 1चा स्क्वेअर 1, हा प्लस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. 1चा स्क्वेअर 1 1 इंटू 2/3 2/3, बी इंटू 1 बी प्लस 1/3 जसाच्या तसा, 1 प्लस 1 2. हा या ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे पुढं किंवा मागे जर एखादी टर्म जर असेल तर ती टर्म ब्रॅकेटच्या जेवढी बी टर्म असतील मध्ये त्यांना ती मल्टिप्लाय करते. 2 इंटू बी 2b, 2 इंटू 1 2/3. आता बघा अपॉनला 3 अपॉनला 3 आहे, 3 3 एकच झाली आहे. 2 प्लस 2 किती होईल 4.
याला इकडं आणा, तिकडं मायनस आहे, इकडं आल्यावरती तो सॉरी तिकडं प्लस इकडे आल्यावरती मायनस होईल. 3 1 जा 3, 3 2 जा 6, -4 2b. 6 मधून 2 गेला उरला किती, 6 मधून गेला 4 उरला किती 2/3. तो 2 इकडे आला डिवाइडला येईल, 2 2 डिशो, म्हणजे बी ची किंमत पण किती आली, बी ची किंमत पण आली 1/3. ए बी सी तिघांच्या व्हॅल्यू भेटल्यावरती या तिन्ही व्हॅल्यू आपण या नेटमध्ये टाकून देणार आहोत. किंवा मग x² + 1 अपॉन x + 1, x² - x + 1, a ची व्हॅल्यू 2/3, x + 1, b ची व्हॅल्यू 1/3, x, c ची व्हॅल्यू पण 1/3, आणि x² - x + 1. याला असं ठेवलं तरी पण चालेल. तुम्ही इथं इंटू लावून असतोच, 2 × 1 असतोच, 1/3 1/3 1/3 बाहेर काढलं तरी पण चालेल. 1/3 जर बाहेर काढला आपण कॉमन, इथं उरला 2/x + 1, 1/3 गेला x, 1/3 गेला 1 उरला. तुम्ही असं लिहिलं तरी पण चालेल, असं लिहिलं तर अतिउत्तम. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे एक्झाम्पल होतं. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून टाका. पुढचा एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल असा आहे, पुन्हा क्वेश्चन येईल रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन. x² + 23x अपॉन x + 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² + 1. ओके. जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल आपण घेणार. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आता x² + 1, x² + a² याच्यासाठी कोणताही फॉर्म्युला नाही. परंतु हे जर x² - a² जर असता तर याला मी दिलं असतं एका ब्रॅकेटमध्ये या दोघांची ॲडिशन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या दोघांचं सबट्रॅक्शन. मायनस असता तर असं लिहिलं असतं, प्लस असेल तर काही आपण लिहू शकत नाही. मग जेव्हा याचे फॅक्टर पडत नसतील कोणत्या या दुसऱ्या ब्रॅकेटचे, तर आपण एच्या खाली पहिली ब्रॅकेट, ज्या ब्रॅकेटमध्ये एक्सची पॉवर असायला पाहिजे 1, दुसरी ब्रॅकेट आहे तिच्यामध्ये एक्सची पॉवर किती आहे 2. जेव्हा एक्सची पॉवर 2 असेल आणि या इक्वेशनचे फॅक्टर पडत नसतील तेव्हा आपण वरती घेणार bx + c. ओके. नंतर घेणार आपण इक्वेशन, वरची टर्म घ्या, खालची टर्म सोडून द्या. एच्या सोबतीला x² + 1 bx + c × x + 3. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. ओके. असं ठेवल्यावरती मी पुट करेल x + 3 = 0, म्हणून x साठी किती -1 इन इक्वेशन 1. पहिला जो पुट असतो तो एच्या खाली जे असेल त्यानुसार घेणार आपण. मग जिथं x तिथं -3, -3चा स्क्वेअर, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जर असेल तर इथं
एक्सला एक्सची जी व्हॅल्यू आहे मायनस व्हॅल्यू जर असेल तर हिला ब्रॅकेट टाकून द्या, अशी ब्रॅकेट. इथं काय 0 -3 + 3 0 इंटू ही ब्रॅकेट 0. डायरेक्ट लिहू शकता तुम्ही 0. -3 चा स्क्वेअर +9 प्लस मायनस मायनस 23 3 जा 69. A as it is -3 चा स्क्वेअर 9 + 1. 9 - 69 बोलला किती -60. तिकडनं आला डिवाइडला 10 कारण की 9 + 1 10 तो आला डिवाइडला. 0 0 कॅन्सल. ए ची व्हॅल्यू आली -1. ए ची व्हॅल्यू आल्यानंतर आपण दुसरा जो पुट असतो तो आपल्या मनाने पुट करतो आणि तो पुट करणार आपण 0 कारण की 0 आधी ठेवला गेला आहे का नाही. हे नाही बघायचं बरं का, हे बघायचं x = -3 म्हणजे तुम्ही इथं 0 ठेवू शकतात किंवा 1 पण ठेवू शकतात किंवा -1 पण ठेवू शकतात. मी ठेवला 0 इन इक्वेशन 1. जिथं x तिथं 0, जिथं x तिथं 0 म्हणजे हे दोघी काढून जातील 0. ए ची व्हॅल्यू जी आली ती लिहा. ए ची व्हॅल्यू जी आली ती लिहा. x² साठी 0 +1 0 इंटू बी 0 प्लस सी 0 + 3. इथं 0 0 + 1 1 1 इंटू -6 -6 0 + c इंटू 3 3c. हा मायनस इकडे आल्यावरती प्लस होईल. 6/3 जर केला तर सी ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला ए मिळाला, बी मिळाला. आता आपल्याला काढायचा आहे बी कारण की ए आणि सी भेटला आहे. मग तिसरा पुट जो असेल तो घेणार मी x = 1. -1 आणि +1 जर असेल ठेवण्यासाठी तर मी +1 ठेवणार कारण की मायनसचा मल्टिप्लाय थोडासा क्रिटिकल होऊन जातं म्हणून +1 ठेवणार जर आपल्याला चॉईस असेल तर. इन इक्वेशन 1 मग x साठी 1 त्याचा स्क्वेअर 23 इंटू 1. ए ची व्हॅल्यू -6. इथं x म्हणजे काय 1 चा स्क्वेअर हा +1. बी माहीत नाही, x साठी 1. सी ची व्हॅल्यू आहे 2. x साठी 1 + 3. हे पहा x साठी 1 x साठी 1 x साठी 1 x साठी 1 आणि x साठी 1. 23 इंटू 1 23 23 1 चा स्क्वेअर 1 24. 1 चा स्क्वेअर 1 1 + 1 2 2 इंटू -6 -12. b इंटू 1 b +2 1 + 4 1 + 3 4. तो -12 इकडं +12 होईल. हा बी याला पण मल्टिप्लाय करेल आणि याला पण मल्टिप्लाय करेल. 12 आणि 24 किती आले 36. इकडनं आला 8 इकडं मायनस होईल. इथं बोलला 4b हे किती मग 28. 36 - 8 बोलला किती 28. 28/4 म्हणजे बी ची व्हॅल्यू किती मग 7. 4 7 जा 28. बी ए आणि सी आल्यावरती याच्यात त्या व्हॅल्यू पुटअप करा. कशामध्ये या लेटमध्ये. ते असेल तुमचं फायनल आन्सर. x² + 23x x + 3. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² + 1. ए ची व्हॅल्यू आहे -6/x + 3. बी ची व्हॅल्यू आहे 7 इंटू x प्लस सी ची व्हॅल्यू आहे 2/x² + 1. ठीक आहे. सी ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू ठेवली. बाकी जे असेल ते झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. व्हिडिओला पॉज करा आणि येऊन टाका. तिसरं एक्झाम्पल.
एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4. पुन्हा याचे फॅक्टर पडत नाही, याला लेट करा. एच्या खाली पहिली ब्रॅकेट, बी एक्स प्लस सीच्या खाली दुसरी ब्रॅकेट. बी एक्स प्लस सी आपण तेव्हाच ठेवणार जेव्हा एक्सची पॉवर 2 आहे आणि ही 2 पॉवर कोणतेही फॅक्टर करून 1 येत नाही आहे, म्हणजे असं येत नाही. जर स्क्वेअर असेल एक्सची पॉवर स्क्वेअर प्लस समथिंग जर असेल तर वरती घेणार आपण बी एक्स प्लस सी. एक तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन या स्वरूपात असेल किंवा एक्स स्क्वेअर प्लस समथिंग एक्स किंवा प्लस मायनस समथिंग असं असेल तरी पण चालेल, जे आपलं पहिलं एक्झाम्पल होतं. मग इक्वेशन बनवा. एक्स स्क्वेअर प्लस 1 एच्या सोबतीला एक्स स्क्वेअर प्लस 4 बी एक्स प्लस सीच्या सोबतीला एक्स प्लस 1. पहिला पुट घेणार मी एक्स प्लस 1 इक्वल टू 0 म्हणून एक्स किती -1 इन इक्वेशन 1. जिथं एक्स तिथं -1 -1चा स्क्वेअर -1 प्लस 1 0 इंटू ब्रॅकेट 0. -1चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 -1चा स्क्वेअर 1 1 प्लस 4 5. म्हणजे एची व्हॅल्यू आली विद्यार्थी मित्रांनो 2/5. आता मी दुसरा पुट घेईल एक्स इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. जिथं एक्स तिथं 0, एची व्हॅल्यू टाका आलेली. एक्स साठी 0, 0चा स्क्वेअर पण 0 असतो. 0 इंटू आहे 0 प्लस सी 0 प्लस 1 0 प्लस 1 1. इथं पहा 0 प्लस 4 4 4 इंटू 2 8 8/5 प्लस 0 प्लस सी सी प्लस सी इंटू 1 सी 8/5. इकडे आल्यावरती मायनस होईल. 5 1 जा 5 5 8. सीची व्हॅल्यू आली -3/5. ए आणि सी आल्यावरती आता मी काढेल बी. मग बी काढण्यासाठी आपण पुट करणार एक्ससाठी 0 ठेवला गेला आहे, -1 पण ठेवला गेला आहे. मग आता उरला कोणता 1 इन इक्वेशन 1. पुन्हा एक्ससाठी 1 प्लस 1 एची व्हॅल्यू 2/5 1चा स्क्वेअर प्लस 4 प्लस बी इंटू 1 सीची व्हॅल्यू -3/5 एक्ससाठी 1 प्लस हा 1 एक्ससाठी 1 एक्ससाठी 1 एक्ससाठी 1 या एक्ससाठी 1. 1चा स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 5. हा 5 आणि हा 5 होईल कॅन्सल होईल. इथं बी 2 बी इथं किती 2. हा 2 इकडे आला मायनस होईल. 2 यालाही मल्टिप्लाय करेल, याला पण करेल. हा 2 - 2 0 तो मायनस वाला इकडे प्लस होईल. 6/5 हा जो 2 आहे जो बी ला मल्टिप्लाय करतोय तो इकडे आल्यावरती डिवाइडला जाईल. 2 1 जा 2 2 3 जा 6. बीची व्हॅल्यू आली 3/5. ए बी सी आल्यावरती इथे टाका एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 एची व्हॅल्यू 2/5 एक्स प्लस 1 बीची व्हॅल्यू 3/5 एक्स प्लस नाही मायनस आहे प्लस मायनस मायनस 3/5 एक्स स्क्वेअर प्लस 4. हे असं ठेवलं तरी पण चालेल किंवा 1/5 सर्वांमधून निघतं आहे कॉमन. 1/5 जर कॉमन घेतला तरी पण चालेल.
इथं तुम्ही 3 सुद्धा कॉमन काढू शकता. इथं जर 3 कॉमन घेतला इथे किती 1 आहे. असं ठेवलं तरी चालेल, असं ठेवलं तरी पण चालेल. तर हे होते या टाईपचे एक्झाम्पल. ठीक आहे. याचे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी देत आहे आणि उद्या पाहू आपण पुढचा टाईप, जो शेवटचा टाईप असेल. मग हे आपलं चॅप्टर संपेल. हे एक्झाम्पल 2017साठी विचारलं गेलं होतं. x² + 36x + 6 अपॉन x - 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² एक्झाम्पल नंबर 4 आहे. आणि 5 नंबरचा एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो, x² + 23x अपॉन x - 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² + 1. हे 2 एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी घ्या. ठीक आहे. बाकीच पाहूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय.